सो हे गाईज, वेलकम बॅक टू रावडी बबली युट्यूब चॅनल। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नव्याने माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आजचा जो आपला ब्लॉग असणार आहे तो डेली रुटीन वरती असणार आहे। तर नक्कीच माझ्या ब्लॉगला एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो। आणि चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी खूप छान घरातलं काम केलेलं आहे माझ्या सर्व। आणि आज माझं काम जे आहे ते फार फटाफट आवरलेलं आहे मी, कारण की आज मला ब्लॉग बनवायचा होता। तर मी बोलली माझ्या घरातलं काम जे आहे ते मी ताबडतोब आवरते आणि मग व्हिडिओ बनवायला घेते। तर तसंच मित्रांनो सांगते मी तुम्हाला की आताच मी जस्ट काम करून फ्री झालीये आणि अजयने जे आहे ते आज चिकनची भाजी आणि भात बनवलेला आहे, कारण की फारच उशीर झाला आजच्या जेवणाला। आणि जेवण बनवता बनवता म्हणजे अजयने अर्ध्या तासामध्ये भाजी आणि भात बनवलेला आहे। आणि मी काम करत होती, म्हणजे माझा कामाचा लोड जो आहे तो जास्त झालेला होता। काल पाऊस थांबल्या कारणाने आज सर्व कपडे जे आहेत ते आजच धुतलेत मी। ऊन पडलेलं आहे खूप छान, आणि मग म्हणून मी सर्व कपडे जे आहेत ते एकत्र धुण्यासाठी घेतले। वॉशिंग मशीन आहे तशी तर, पण तरीही मी सर्व कपडे जे आहेत ते एकत्र धुवून काढले। आणि मग माझ्यावरती कामाचा जो आहे तो खूप जास्त लोड आला, आणि म्हणून अजय बोलले की ठीक आहे चल तू काम करून घे पूर्ण, आणि मी जे आहे ते आज जेवण बनवतो। तर मित्रांनो बघा, घराची साफसफाई पूर्ण झालेली आहे। चला मी तुम्हाला दाखवते, आणि मग कशा प्रकारे अजयने जे आहे ते जेवण बनवले तर ते पण मी तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवते। तर चला भेटूया, आधी आपण मी कसं काम केलंय तर ते मी तुम्हाला आधी दाखवते। तर गाईज बघा, माझं पूर्ण काम जे आहे ते झालेलं आहे। हा माझा किचन ओटा, इथे फार भांडे पडले होते आधी। आणि हे बघा, मला काम करेपर्यंत अजयने बनवलेली मस्त चिकनची भाजी आणि भात बनवलेला आहे। तर चांगली गोष्ट आहे, दोघं जण मिळून हेल्प करतात माझे। चला आता मी दाखवते तुम्हाला माझे कपडे। मी कपडेही धुतलेले आहेत, लवकरच आज काम आवरले माझं। व्हिडिओ बनवण्यासाठी मी पूर्ण काम जे आहे ते आवरून घेतलेलं आहे। आणि आज खूप चांगली गोष्ट आहे की आज ऊन पडलंय, आणि ऊन पडल्यामुळे जे आहे ते सर्व कपडे जे आहे ते छान बाहेर रस्सीवरती टाकलेत मी। तर चला बघूया बाहेर बाल्कनीमध्ये। बाल्कनी तर म्हणताच येईल, कारण की स्पेस जो आहे जागेचा, आपण म्हणजे एरियामध्येच घर बांधलेलं आहे। मी तुम्हाला नेहमी सांगत राहते, तर मी पूर्ण सिस्टमॅटिक जो आहे तो माझा घराचा प्लॅन माझ्या पप्पाने करून दिला होता मला। तर गाईज बघा, हे बाहेरचं काम जे आहे ते माझं पूर्ण छान आवरलेलं आहे। पूर्ण लादी जी आहे ती मी घासून घेतलेली आहे, साफसुथरं केलेलं आहे पूर्ण। आणि इकडचंही सर्व काम जे आहे ते आवरलेलं आहे। तर गाईज आता तुम्ही बघितलेलंच आहे की कशा प्रकारे अजयने जेवण बनवलंय, भात आणि भाजी, आणि माझेही सर्व काम जे आहे ते आवरलेलं आहे। तर मित्रांनो चला, भूक पण मला फार लागलेली आहे, आणि काम करून तर खरंच खूपच थकवा येतो माणसाला। आणि लेडीजला तर खूप जास्त, सकाळी ज्यांना नाश्ता करायची सवय नसते ते डायरेक्ट जेवणच करतं त्यासाठी। तर गाईज आज जे आहे ती मी लेट उठली, कारण की मी अजयला कालच सांगितलं होतं की अजय उद्या मी जास्त वेळपर्यंत झोपणार आहे, तुम्ही सकाळीच उठून दुकान उघडा। तर म्हणून माझे काम जे आहेत ते पूर्ण लेट झालेले आहेत। आणि जेवणासाठी आता वाजलेले 3। तर चला सर्वांना मी सांगते की चला मी जेवण करून घेते, भेटूया आपण थोड्या वेळानंतर, बाय बाय। आता मी घेतलेलं आहे जेवण वाढून मस्त, आणि इथे मी हमारा दिल आपके पास है मूवी बघत बघत मी आता जेवण करणार आहे। चला आता भेटूया लंच नंतर। तर गाईज बघा, आता जस्ट मी जेवण करून उठलेली आहे, आणि खूप छान अजयने टेस्टी भाजी बनवली होती, आणि खूप छान जेवणही झालं माझं, सर्व काही व्यवस्थित। आणि हे बघा, तक्षू आलेली आहे शाळेतून, आणि आल्या आल्याच होमवर्क घेऊन बसली, आणि जराशी माझ्यावरती चिडलेली पण आहे। बोलते तू का नाही घ्यायला आली, रोज तिला मीच पाहिजे। तिचे पप्पा गेले होते आज घ्यायसाठी, कारण की मी म्हटलं का मी फार थकली आता काम करून, तर आता तुम्हीच जा आणि तुम्हीच तक्षूला घेऊन या। तक्षू बघा, तक्षू इकडे बघ ना बेटा, आली आणि आल्या आल्याच होमवर्कला लागली। खरंच खूपच तिला स्कूल जे आहे ते खूप छान निवडलेलं आहे मी, कारण की स्कूलमध्ये तिच्यावरती फार म्हणजे लक्ष देत आहेत टीचर्स वगैरे। एक्झाम आलेली आहे आता 2nd सेमिस्टरची, तर ती फार छान अभ्यास करत आहे। तर मित्रांनो चला आता मी भेट घेत आहे अजयची। अजय आहेत बाहेर दुकानामध्ये, आणि त्यांनाही सांगते मी की खूप छान तुम्ही भाजी बनवली होती। तर चला भेटूया अजयला। तर गाईज हे बघा, हे आहे माझं दुकान, आणि मी दुकानाची जी आहे ती काल खूप छान साफसफाई केली आहे परत एकदा, आणि सर्व जो सेटअप आहे तो चेंज करून टाकला। हे बघा आणलेला आहे इथे, ह्या कोठ्या इथे ठेवल्यात, आणि पूर्ण जागा जी आहे ती इकडची ओपन झालेली आहे। आपल्याला आता इथे लावायचे राहिलेत फक्त चिप्स, कारण की चिप्स नाहीयेत आपल्याकडे सध्या। आणि हे बघा पूर्ण सामान जे आहे ते मी इथे लावलेलं आहे। कसं वाटतंय तर कमेंट्स करून सांगा।
अशा प्रकारे काल जे आहे ते मी पूर्ण सामान व्यवस्थित लावलं. पाठीमागचा जो टेबल आहे तर तो आधी टेबल इथे होता मध्ये, आणि मध्ये येता येता तो फार कमरेला वगैरे घासून लागायचा आणि खूप जबरदस्त लागायचा. त्यासाठी मग त्याला मी पाठीमागे सेटअप केलं आणि ह्या कोठ्या ज्या आहेत त्या पाठीमागे होत्या त्या पुढे आणल्यात मी. आणि हे बघा अशा प्रकारे जे आहे मी पुन्हा एकदा दुकान छान सजवलेलं आहे. तर नक्कीच तुम्हालाही आवडेल, तुम्हीही मला कमेंट्स करून सांगा. तर चला आता गाईज, अजय बसलेले आहेत बाहेर, मी भेटते त्यांना जाऊन की ते काय करतायत बघूया. तर गाईज बघा मी बसलेली आहे आता माझ्या दुकानाच्या बाहेर आणि इथेच आपली जी मंडळी आहे ती इथे बसलेली आहे. म्हणजे श्रवण आहेत माझे दीर आणि त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ आहेत आदित्य आणि अजयही इथेच बसलेले आहेत. चला बघूया ते काय बोलतायत ते. बघा हे आहेत आदित्य. गाईज हे बघा ही आहे आपली मंडळी जे मॅच खेळून आलेले आहेत आता आणि अचानक येऊन बसलेत. काय झालं, अचानक का बसले येऊन? नाही, आता आम्ही खेळत होते, जाम थकले. तर भाजी बोलत होते जाम पोटात दुखायला लागले त्यांच्या. तर मला वाटते काय दुखायला लागले, जास्ती खूप दुखत आहे. एकदा कोणाच्या? भाऊजींच्या पोटात दुखत आहे. तर गाईज हे लोक मॅच खेळत होते आता जस्ट आणि आदित्य येऊन मला म्हणजे मी व्हिडिओ बाहेर आणला आणि मग हे लोक अचानक मला बोलतायत की अजयच्या फारच पोटात दुखत आहे. तर मी व्हिडिओ म्हणजे आधी आपला जो व्हिडिओ होता तो डेली रुटीन व्लॉग होता, पण अचानकच आता अजयचं आलंय मध्ये की यांचं पोट दुखत आहे म्हणून. अचानक दुख रहा, हम लोग मैच खेल रहा था, कल भी दुख रहा था, लेकिन आज ज्यादा थोड़ा तकलीफ हो रहा है अभी. तो मला का नाही सांगितलं मग? नहीं बताया, ये पेट दुखने का क्या बताने का, मसला जान दे. उनका बहुत बड़ा थोड़ी ये हुआ है. मैं बोला थोड़ा देखता हूँ अभी. नाही तरी पण रात में भी दुख रहा था, लेकिन गोली काल रात्रीपासून दुखतंय, 24 तास झाले दुखत आहे. भी दुख रहा था. बापरे, नाही मग आपण रिस्क नाही घेऊ शकत. मी तर रात्रीपासून अजय बोलतायत का पोट दुखत आहे म्हणून. तर मला भीती वाटत आहे की काही यायला नको म्हणून मी आपल्या जे घरातले डॉक्टर आहेत शिंदे डॉक्टर, तर ते त्यांच्याकडे मी जाऊन येते आणि त्यांना सांगते की यांच्या पोटात दुखत आहे. हे नाही सांगत फारच म्हणजे अजयची सवयच आहे का छोटं जरी काय म्हणजे दुखायला लागलं त्यांचं तर ते स्वतःच म्हणजे हे करून टाकतात, काही सांगत नाही. तर म्हणून मला भीती वाटत आहे की पोटाचा प्रश्न आहे, काय अवघड नको व्हायला. त्यासाठी मी बघते का सोनोग्राफी करून यांची डॉक्टर देतील सजेशन त्यावरती. सोनोग्राफी तर करायलाच लावतील कारण की पोटाच्या आतमध्ये काय चाललंय वगैरे ते सोनोग्राफीनेच कळतं. तर चला यांना जाऊन भेटून आणते मी शिंदे डॉक्टरकडे. आणि अजय तुम्ही आवरून घ्या चला. हां, हे दुखणं जे आहे ते चांगलं नसतं. हा तुम्हाला वाटत असेल सहन करतो वगैरे, कारण की कालपासून रात्रीपासून दुखत आहे. तर रात्रीपासून दुखणं जे आहे पोट काय उचललं होतं का दुकानातलं सामान वगैरे? मग गोली खाया तो थोड़ा आराम गिरा है, लेकिन म्हणजे तुम्ही मला न सांगता पोटही दुखत आहे आणि गोळी पण आणली आणि खाल्ली पण, तरी पण मला माहित नाही का तुमचं पोटात दुखत आहे म्हणून. तर बघा गाईज यांनी सर्व गोष्टी ज्या आहेत ते माझ्यापासून लपवल्यात आणि मॅचही खेळले. वरतून पोट दुखत आहे वगैरे तरी मॅच खेळले. तर मला वाटतं नॉर्मल असेल कारण की वजन उचलले, काल फार सामान आलं होतं दुकानामध्ये आणि ते पोतं वगैरे उचलल्यानेच नक्कीच त्यांच्या पोटात दुखत असेल. पण तरीही मी डॉक्टरची राय नक्की घेते आणि अजयला घेऊन जात आहे दवाखान्यात. तोपर्यंत मित्रांनो माझा व्लॉग जो आहे तो बघतच राहा कारण की रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे, कारण की अचानक दुखणं आहे. नक्कीच रिपोर्ट नॉर्मलच येईल, पण बघूया घाबरायसारखं तर काय आहे की नाही. आपण दोन्ही विचार नाही करू शकत, पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्हही नाही. तर चला मी अजयला दाखवून आणते दवाखान्यामध्ये, तोपर्यंत माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज बघा आता दुकानच बंद करते आणि जात आहे मी आता अजयला घेऊन दवाखान्यामध्ये. पण हा एक गिराईक आलाय लास्ट टाइम, तर बघू याला काय पाहिजे, काय असेल काय नाही, गाठ गेली का काय, अचानकच कसं काय त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. तर तक्षूला पण सांगते मी, तक्षू चल आपल्याला हॉस्पिटलला जायचंय, लवकर रेडी हो, ठीक आहे? अगं पप्पाच्या पोटात दुखत आहे अचानक. तर गाईज हा आपला जो व्लॉग होता तो डेली रुटीनचा होता का घरामध्ये माझ्या काय काय चाललंय आणि कशा प्रकारे जे आहे मी सर्व काम वगैरे. पण अचानकच अजयच्या पोटात लागलं दुखायला म्हणून हा व्लॉग जो आहे घरगुती व्लॉग नसून हा काहीतरी वेगळाच व्लॉग झाला असं मला वाटतं. गाईज मी निघालेली आहे आता हॉस्पिटलमध्ये आणि बघा अचानकच जायला लागतंय. आपलं डेली रुटीन जो आहे तो व्लॉग होता आणि अचानक बनलाय हॉस्पिटल व्लॉग. तर जाऊया आता हॉस्पिटलमध्ये. अजयच्या का पोटात दुखतंय काय माहिती, कारण की त्यांनी तर माझ्यासाठी खूप छान दुपारी जेवण बनवलं होतं, सगळं काय आनंदात होतं आणि एकाएकीच म्हणजे असं झालंय की पण तरीही बघून यायला लागेल का पोटात दुखतोय, कारण की रिस्क नको घ्यायला, काहीही असो पण रिस्क नको. तर चला जाऊया आणि बघूया अजयच्या रिपोर्टमध्ये काय येतं किंवा सोनोग्राफी डॉक्टर करायला लावतात की नाही.
तर नक्कीच आपण ब्लॉग जो आहे तो माझा चालू ठेवा, कारण की रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे का नॉर्मल आहे की कसं आहे म्हणून. पण मला तर वाटतं की नॉर्मलच असेल, कारण की असं आपण नुसतं निगेटिव्ह विचार करू शकत नाही. तर काही हे मानव सेवा क्लिनिक आहे. इथे ब्लड टेस्ट सोनोग्राफी अर्जंटमध्ये होते. तर मी आलेली आहे अजयला अर्जंटमध्ये मानव सेवामध्ये घेऊन, आणि अजयला नेलेलं आहे मध्ये, आणि मी बाहेर बसलेली आहे. माझ्यासोबत तक्षू पण आहे. तक्षू इकडे बघ ना, माझ्यासोबत तक्षू पण आहे. मी फार घाबरलेले आहे. तर मला लवकर सोनोग्राफीमध्ये काय रिपोर्ट येतो काय मला माहीत नाही. खूप भीती वाटत आहे. अजयला काय बोलतात डॉक्टर काय माहीत होता मध्ये. तर चला अजयचा रिपोर्ट काय म्हणतो ते बघूया आपण. मी आलेली आता मानव सेवामध्येच आलेली, पण मी बाहेर बसलेली आहे रिसेप्शनमध्ये, आणि अजयमध्ये गेले वॉर्डमध्ये. तर बघू त्यांच्या रिपोर्टमध्ये काय येतं. देवाने करू काय नको यायला, पण आता काय माहिती, फार भीती वाटत आहे. बघा हे आहे मानव सेवा क्लिनिक, तिथे अर्जंटमध्ये सोनोग्राफी वगैरे. माझी तक्षू आहे ते बसलेली, आणि अजयला नेलेला आहे या रूममध्ये आतमध्ये. तर गाईज आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये जाऊन, आणि जे नव्हतं व्हायचं तेच झालेलं आहे. अजयचे रिपोर्ट्स जे आहेत ते माझ्या हातामध्ये आहेत. अजयचं पोट दुखत होतं म्हणून डॉक्टर आधी बोलले तुम्ही जाऊन सोनोग्राफी करा. आपण शिंदे सरांकडे जाऊन आलो, आणि मग ते बोलले का तुम्ही एक काम करा सोनोग्राफी करा आधी, आणि मग त्यांना रिपोर्ट दाखवला जेव्हा, तर अजय तर फारच घाबरलेले आहेत काय. आणि म्हणजे सोनोग्राफी रिपोर्ट आलेला आहे अजयचा. तर डॉक्टरने त्यांना सांगितलेलं आहे. मी तर खूपच ऐकून हैराण झाली आहे की म्हणजे कसं काय रे देवा, की एकाएकीच अजयला जे आहे ते किडनी स्टोन सांगितलेला आहे. 15 mm चा. 16 mm. 16 mm ना, 15. हा 15.8 आहे वाटते. तर 16 mm चा जे आहे ते अजयला किडनी स्टोन सांगितलेला आहे, आणि डॉक्टरने त्यांना सजेस्ट केलेलं आहे का तुम्हाला किडनी स्टोन जो आहे तो ऑपरेशन करूनच काढून घ्यायला लागेल. तर आता ऑपरेशन बोला है डॉक्टर ने, लेकिन बहुत फटी पड़ी है मेरी, और डर भी लग रहा है कि करूँ क्या नहीं करूँ. लेकिन मैं सोच रहा हूँ कि आयुर्वेदिक जितना होएगा उतना अच्छा है, क्योंकि एक बार पेट फाड़ने से थोड़ा सा कैसा कमजोरी होएगा, और कोई वजन चीज अपन उठा भी नहीं सकते. तो इसके लिए तुम्हारे पास कोई रहेगा, जड़ी बूटी कोई रहेगा तो एक बार फोन कॉन्टेक्ट नंबर भी दे सकते हो, मुझे बता सकते हो, तो मैं आऊँगा लेने के लिए. ऐसा तो चल रहा है थोड़ा बहुत. आणि हे बघा गाईज, अचानक अजयने मस्त म्हणजे दुपारी जेवण बनवलं, क्रिकेट खेळले, सगळं काय ओके होतं, आणि अचानकच असं टेन्शन आलंय घरामध्ये की अचानकच रिपोर्ट येतो की अजयला स्टोन झालेला आहे म्हणून. तर आणि परत डॉक्टर बोलले 7-8, चलो ठीक था, लेकिन तसे तर डॉक्टर बोलले ना 7-8 mm चा जर असता म्हणजे तो पडला असता. मेरे को अचानक दिखाया 16 mm बोला तो बहुत अजीब जैसा लग रहा है. आणि खरंच आम्हाला विश्वासच, मला तर विश्वास होत नाहीये का 7-8 mm मध्ये जर पोट एवढं दुखतं 7-8 mm मध्ये, तर 15-16 mm होईपर्यंत तुमचं काय म्हणजे दुखत होतं का नाही. डॉक्टर अभी बताए 16 mm. तर तरी पण असं वाटत असेल प्रत्येकाला की 15-16 नसेल, पण गाईज बघा तुम्ही बघू शकता, हे बघा 15.8 mm आहे इथे साईज दिलेली आहे. आणि खरंच मी फारच घाबरली आता सध्या की काय होईल म्हणून. एखाद्या लेडीज वरती जर कोणता प्रॉब्लेम आला ना तर लेडीज सहज म्हणजे सॉल्व करू शकते. ये है नहीं बबली मेरे को लेके गए अचानक, तो बोले चल पेट क्यों दुख रहा है करके चल दवाखाना दिखा के आते. आणि अजयने सिरियसली नव्हतं घेतलं जेव्हा मी अजयला बोलली की चला बिल से ठीक हो जाएगा, इसके लिए मैंने इतना ध्यान नहीं दिया मेडिकल से. तो अचानक हम लोग गए, सोनोग्राफी निकाला तो देखा डॉक्टर ने बोला कि 15 से 16 mm तुमको है, अभी बढ़ भी सकता आगे, और तुमको ऑपरेशन ही करना पड़ेगा, उसके सिवा तुमको और 8 mm का रहता 8 mm 4-5 mm रहता तो गिर जाता, गोली से गिरता. लेकिन बोलता है कि तुम गोली खाओगे तो तुमको प्रॉब्लम देगा किडनी पे. तो इसके लिए मैं बोला ठीक है सर कोई बात नहीं, तो मैं इसके लिए अभी देखता हूँ. और डायरेक्ट डॉक्टर ने बोला ऑपरेशन बोला, तो मेरे को तो डर भी लग रहा क्योंकि फर्स्ट टाइम है मेरे को ऑपरेशन का. ऐसा तो कुछ हुआ नहीं मेरे को. अभी ये बताया डॉक्टर ने मेरे को, अभी वो टेंशन आ गया कि ऑपरेशन कैसा करूं, तो डर भी लग रहा है. आणि गाईज हे सगळं म्हणजे यांनी नाही का सिरियसली नव्हतं घेतलं. यांना असं वाटलं का यांचं पोट दुखत आहे, मेडिसिन खातो वगैरे,
पण मग मी जबरदस्ती यांना नेलेलं आहे, हे तयारच नव्हते यायला, जाऊ दे होईल नीट वगैरे म्हणून, तर मी त्यांना जबरदस्ती घेऊन गेली. आणि आपला व्लॉग तर तुम्हाला माहितच आहे कंटिन्यू सकाळपासून काय चालू आहे म्हणून व्लॉग मध्ये, आणि अचानक दाखवलं आणि बघा हे आलंय. और भाई तुम लोग के पास रहेगा कोई आयुर्वेदिक तो मुझे प्लीज बताओ, फोन करो, रहेगा तो एक बार शायद कमेंट मध्ये पण तुम्ही सांगा बता की सकते हो कि ऐसा ऐसा है कि काय आहे का तुमच्याकडे, कहा ना पत्रीसाठी कहा. काय इलाज आहे का. खाना का आयुर्वेदिक तो मिलेगा अभी इतना मैं तो आणि कोशिश गाईज आज- तुम्हाला पण माहितीये डॉक्टर जे आहे ते लगेच सजेस्ट करतात ऑपरेशन साठी. सगळ्यात आधी कोणतेही डॉक्टर असू द्या ऑपरेशन साठी सांगतात, कारण की त्याची साईज नाही वाढली पाहिजे, म्हणून डॉक्टर लगेच सांगतात का तुम्ही इमिडिएटली ऑपरेशन और करून डॉक्टर घ्या. मुझे बोला भी है कि फटाक से जो रहेगा ऑपरेशन करके निकालो, नहीं तो साइज बढ़ सकता है. लेकिन अभी मैं देखता हूँ, अभी डॉक्टर तो आज ही डरा दिया है, और वो गोली खाने का भी मेरे को नहीं बोला क्योंकि दुख रहा है. अभी रात भर मेरे को दुखा, अभी भी हल्का हल्का दुख रहा है. तो अभी देखते क्या है कल परसों में. आणि डॉक्टरने सांगितलंय का तुम्ही गोळी कोणतीही घेऊ नका, कारण की त्याच्यामुळे किडनी स्टोन असल्यामुळे त्याच्यावरती लोड येईल, म्हणून त्यांनी गोळीही दिली नाही डॉक्टरने. एक फक्त पेन किलर दिलेली आहे त्यांनी. तर बघू आता अजयचं काय होतं. आपला डेली रुटीन ब्लॉग आज हॉस्पिटल ब्लॉग बनला, त्याच्यासाठी मला फारच वाईट वाटत आहे. आणि मला वाटलं नव्हतं की अजयला स्टोन निघेल म्हणून सोनोग्राफीमध्ये, आणि त्यासाठी पण मला फारच हे वाटत आहे वाईट की नव्हतं व्हायला पाहिजे. तर गाईज मी आपला ब्लॉग जो आहे तो इथेच एंड करते, कारण की आपण आलेलो आहोत आता आम्ही दवाखान्यातून वगैरे. अजयने फार टेन्शन घेतलेलं आहे, मी त्यांना सांभाळण्यामध्येच माझा आता टाइम निघून जाणार आहे, म्हणून मी आताच तुम्हाला व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय तोपर्यंत.